Good morning, all of you. Myself, Gajendra Lad. I am teaching you the subject Pharmaceutics 1. Okay, as I told by all the staffs, the total 6 subjects are there, 5 practicals and 6 theory. Okay, so let us start with the first chapter of Pharmaceutics 1, that is first chapter is introduction to the dosage forms. The contents of this chapter are introduction, classification of dosage form, in that solid, liquid, semi-solid, and new drug delivery system. Okay, starts with the dosage form of the drugs. Okay, the first, what is mean by dosage forms? ओके, डोसेज फॉर्म म्हणजे काय असतं की डोसेज फॉर्म हे ड्रग आणि एक्सिपेंट्स हे दोन्ही मिळून डोसेज फॉर्म तयार होतात. आता आपण मार्केटमध्ये बघतो, मेडिकलमध्ये आपल्याला कुणाला ताप आला असेल तर आपण जातो, क्रोसिन द्या, ओके, कॉम्बिफ्लेम द्या, कॅल्पॉल द्या. हे काय ब्रँडचे नेम आहेत, दॅट इज टॅबलेट. लहान मुलांना आपण जेव्हा ताप येतो तेव्हा डॉक्टर काय देतात, सिरप देतात. तर टॅबलेट, कॅप्सूल, जेल, क्रीम्स, ऑइंटमेंट हे काय आहेत, हे सगळे डोसेज फॉर्म आहेत. हे काय करतात, हे जिथं काही आपल्याला पेन होतं आहे, जिथं आपल्याला दुखतं आहे त्या साईटला जाऊन ते काय करतात, ॲक्शन देतात आणि डिझायर्ड इफेक्ट प्रोड्यूस करतात. सो डोसेज फॉर्म्स आर द मीन्स बाय विच ड्रग मॉलिक्युल्स और API म्हणजे काय, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. ओके, लिहून घ्या तुम्ही, वाटलं तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या, API ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. आपण टेक द एक्झाम्पल ऑफ क्रोसिन. सगळ्यांना माहीत आहे क्रोसिन म्हणजे काय. क्रोसिन हे तापेसाठी आपण यूज करतो, पण त्यामध्ये क्रोसिन हे ब्रँड नेम झालं. त्यामध्ये ॲक्च्युली कंटेंट काय आहे, तर कंटेंट आहे पॅरासिटामॉल. त्या पॅरासिटामॉल ड्रग ॲक्टिव्ह फार्मास्युटिकलमुळं आपल्याला ते ताप कमी होतं, किंवा काही पेन असेल तर आपण ते यूज करतो. सो डोसेज फॉर्म्स आर द मीन्स बाय विच ड्रग मॉलिक्युल्स और API ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आर डिलिवर्ड टू द साईट ऑफ ॲक्शन. साईट ऑफ ॲक्शन म्हणजे काय, जिथं आपल्याला दुखतं आहे, जिथं पेन होतं आहे, तिथे काय करतात, ते इफेक्ट प्रोड्यूस करतात आणि ॲडवर्स इफेक्ट, कमीत कमी ॲडवर्स इफेक्ट होतात. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण नीड ऑफ डोसेज फॉर्मची गरज काय, त्यातले बेनिफिट्स काय आहेत, पेशंट बेनिफिट्स काय आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत. सो स्टार्ट विथ द इंट्रोडक्शन. आता डोसेज फॉर्म. ओके, आता डोसेज फॉर्म्स हे मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे डोसेज फॉर्म हे API प्लस एक्सिपेंट्स. API म्हणजे काय, ड्रग प्लस एक्सिपेंट्स. आता फर्स्ट ड्रग. आता ड्रगबद्दल आपण माहिती घेऊ. ड्रग म्हणजे काय की आता कुठलाही ड्रग आपण यूज करतो त्याचा उपयोग काय असतं की एक तर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ अ डिझीज. ओके, एखादं आपण ड्रग घेतलं पॅरासिटामॉल, तर आपण काय करतो, पहिला सुरुवात त्याला कुठलेही डॉक्टर, समजा डॉक्टरकडे आपण गेलो तर पहिला डॉक्टर काय करतात, ते डायग्नोस करतात नक्की काय झालं आहे, मग त्याला ट्रीटमेंट देतात त्यानुसार, आणि शेवटी काय करतात, ते प्रिव्हेन्शन ऑफ अ डिझीज इन मॅन और ॲनिमल्स, दोघांमध्ये. सो ड्रग म्हणजे काय, ड्रग हे कंपाऊंड आहे विच इज यूज्ड फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन ऑफ अ डिझीज. ठीक आहे. और द ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट्स इज अ पार्ट ऑफ एनी ड्रग दॅट प्रोड्युसेस इट्स इफेक्ट. त्यापेक्षा हे लक्षात ठेवा, ड्रग is a chemical compound which is used for diagnosis, treatment and prevention of a disease in man or animals. Now come to the dosage form. The dosage form म्हणजे काय, see here, dosage forms are the API plus excipients. आता आपण टेक द एक्झाम्पल ऑफ पॅरासिटामॉल 500 mg. 500 mg म्हणजे काय,
तुमच्याकडे क्रोसिनची आपण गोळी घेतो, क्रोसिन 500 mg क्रोसिन द्या म्हणतो, पण 500 mg हे पूर्ण ड्रग असणार आहे का? नाही. तर 500 mg मध्ये 300 mg ड्रग असणार आहे आणि 200 mg अदर कंटेंट असणार आहे. अदर कंटेंट्स काय असणार आहेत? त्याच्यामध्ये स्वीटनिंग एजंट असणार आहे, बाइंडर असणार आहे. त्याचं वजन वाढायसाठी आपण काय करतो की ते त्यामध्ये डायल्युएंट्स टाकतो, ते आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर डोसेज फॉर्म म्हणजे काय? ड्रग प्लस एक्सिपियंट, API प्लस एक्सिपियंट म्हणजे काय? डोसेज फॉर्म. ओके. डोसेज फॉर्म्स द मीन्स बाय विच ड्रग मॉलिक्युल्स आर डिलिव्हर्ड टू द साईट ऑफ ॲक्शन विदिन द बॉडी. कुठेही साईट ऑफ ॲक्शनला आपण ते देऊ शकतो. डोसेज फॉर्मचं एक्झाम्पल काय? व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ डोसेज फॉर्म? टॅबलेट, कॅप्सूल, सिरप, ऑइंटमेंट, क्रीम्स, जेल्स, हे सगळं काय वेगवेगळ्या प्रकारचे डोसेज फॉर्म आहेत. ओके. ड्रग म्हणजे काय? ड्रग इज यूज्ड फॉर, इट इज अ केमिकल कंपाऊंड विच इज यूज्ड फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन ऑफ अ डिझीज. ठीक आहे. आता कम टू द एक्सिपियंट्स. एक्सिपियंट्स म्हणजे काय? तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे एवढं लक्षात ठेवा, एक्सिपियंट्स आर द इनर्ट इन्ग्रेडियंट्स. ह्याचं रोल अजिबात नाही, फक्त हे काय करतात? एक्सटर्नली ॲड करतात. त्याला काही साईड इफेक्ट नसतात, काय नसतात. मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे समजा आपल्याला 500 mg ड्रग तयार करायचं आहे, त्याच्यामध्ये 300 mg ॲक्च्युअल ड्रग असतं API आणि 200 mg काय असतं? हे उरलेलं बाकीचं सगळं स्वेटनिंग एजंट, फ्लेवर टाकतो आपण, कलर टाकतो, ते प्रिझर्वेटिव्ह टाकतो जास्त वेळ टिकाव म्हणून, ते म्हणजे काय असतं? ते एक्सिपियंट्स. ओके. कळालं सगळ्यांना तिन्ही डेफिनेशन? डोसेज फॉर्म म्हणजे काय? डोसेज फॉर्म्स आर द फॉर्म, दीज आर द फॉर्म, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग इन टू द सुटेबल फॉर्म. ड्रगचं कन्व्हर्जन सुटेबल फॉर्ममध्ये करतात. म्हणजे काय? जे मोठे पेशंट असतात, एल्डरली पेशंट, त्यांना आपण टॅबलेट कॅप्सूलमध्ये देऊ शकतो, पण लहान मुलांना देऊ शकतो का आपण? नाही. लहान मुलांना काय देणार आपण? सिरप. तर ड्रगचं कन्व्हर्जन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये करणे. ठीक आहे. डोसेज फॉर्म, ते डोसेज फॉर्ममध्ये काय असतात? ड्रग प्लस एक्सिपियंट्स. ड्रग म्हणजे काय? व्हॉट इज ड्रग? ड्रग इज अ केमिकल कंपाऊंड विच इज यूज्ड फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन ऑफ अ डिझीज. ओके. नेक्स्ट, आता ड्रग आपण डायरेक्टली का ॲडमिनिस्ट्रेशन करत नाही? टॅबलेट, कॅप्सूल का बनवतो? तर पहिलं कारण आहे की ड्रगची ॲक्युरसी डायरेक्ट आपण देऊ शकतो. समजा आपल्याकडे एक ड्रगचं पावडर आहे, आपण डायरेक्ट देऊ शकतो का ते? कारण नाही. काही पेशंटला मायक्रोग्रॅममध्ये आपण टॅबलेट बनवून देतो. ओके. तेव्हा आपल्याला ते जास्त डोस देता येत नाही. सो API हँडलिंग, API म्हणजे काय? ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. API हँडलिंग अँड ॲक्युरेट डोसिंग कॅन बी डिफिकल्ट ऑर इम्पॉसिबल. ॲक्युरेट डोसिंग लक्षात ठेवा. आपल्याला जेव्हा टॅबलेटमध्ये तुम्ही बघता तर बरोबर त्या MGचंच आपण टॅबलेट देतो. पावडरमध्ये असं कसं नसतं, आपल्याला ते डायरेक्ट देता येत नाही. त्यानंतर ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन कॅन बी इनप्रॅक्टिकल ऑर अनफिजिबल बिकॉज ऑफ साईज, शेप. ओके. आपण कसं करतो की ज्यांना सोयीस्करप्रमाणे आपल्याला काय करतो, आपण टॅबलेटमध्ये पण शेप असतात, राऊंड असतं, ओव्हल असतात, स्ट्रेट असतात. हे डिपेंड अपॉन द पेशंट. ओके. आणि साईज, डोसची साईज किती आहे याच्यावर ते साईज अँड शेप ठरलेलं असतं. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट ड्रग तसं देता येत नाही, त्यामुळे शेप, साईज नसतं. काही ड्रग काय असतात, लाईटमध्ये आले की खराब होतात, त्याच्यामुळे आपल्याला ते कन्वर्ट करावं लागतं ह्याच्यामध्ये, सुटेबल फॉर्ममध्ये. त्यानंतर स्टमकमध्ये काही जण ते ड्रग घेण्यात ते डिग्रेड होतात pHमुळं. काही ड्रग काय होतात की एवढी त्याची पोटॅन्सी जास्त आहे, त्यामुळे ते इंजुरी करू शकतात, इरिटेशन करू शकतात हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये. आणि एकदा ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला आपल्याला मॉडिफिकेशन करता येत नाही. ठीक आहे. तर हे जे आहेत पॉईंट्स, हे पॉईंट्स काय आहेत की आपल्याला ड्रग डायरेक्टली ॲडमिनिस्टर का करू शकत नाही? आपण का बनवतो एवढं टॅबलेट? मार्केटमध्ये एवढे काय प्रोडक्ट आहेत, क्रीम आहे, जेल आहे, सिरप आहे, पेस्ट आहे. तर हे बनवण्या कारण आपण
डायट तुमच्या डोक्यात कधी विचार आला असेल की डायट ड्रग दिलं तर काय प्रॉब्लेम आहे. तर हे जे रिझन आहेत, एक तर पहिलं आहे ॲक्युरेट डोसिंग आपल्याला करता येत नाही. दुसरं आहे पावडरला साईज शेप नसतं, ऑर्डर असतात, त्यांना टेस्ट असतं खराब कधी कधी. आपण बघतो की लहान मुलांना आपण सिरप देतो ते स्वीट असतं, त्यामध्ये स्वीटनिंग एजंट टाकलेलं असतात. मग त्यानंतर ड्रग लाईटमध्ये कधी कधी अनस्टेबल होतात. लो पी एचला ते स्टमकमध्ये प्रॉब्लेम देऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट, आता डोसेज फॉर्मची गरज काय. पहिलं आत्ता म्हटल्याप्रमाणे तुम्हाला डोसेज फॉर्मची गरज काय की फर्स्ट रिझन इट प्रोव्हाइड्स सेफ अँड कन्व्हिनियंट डिलिव्हरी ऑफ ॲक्युरेट डोसेज. तुम्ही टॅबलेट घेताय, त्या टॅबलेटमध्ये बरोबर ॲक्युरेट डोस असणार आहे. ते बरोबर जाऊन ॲक्युरेट आपल्याला बॉडीमध्ये इफेक्ट जाणवणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करतो, आपण टॅबलेट कॅप्सूल सिरप घेतो. आता सिरप घेताना पण डॉक्टर सांगतात तुम्हाला 5 ml घ्या, 10 ml घ्या, 3 टाईम घ्या, 2 टाईम घ्या. ओके, दॅट इज ॲक्युरेट डोसिंग. दुसरं, काही ड्रग आत्ता म्हटल्याप्रमाणे काही ड्रग काय होतात की लाईटमध्ये आले की मॉइश्चर कंटेंटमध्ये आली खराब होतात. मग अशा ड्रगला आपण कन्वर्ट कशामध्ये करतो, कोटेड टॅबलेट्समध्ये, कॅप्सूल त्याला कोट करतात वरून, जेणेकरून ते खराब होत नाहीत. आपण किंवा इंजेक्शन आपण बघतो ॲम्पुल्स हॉस्पिटलमध्ये, ते एका काचेच्या छोट्या काचेच्या ग्लासमध्ये ते ठेवतात खराब होऊ नये म्हणून, त्याला ॲम्पुल्स म्हणतो आपण. तिसरं कारण आहे स्टमकमध्ये खराब होणे म्हणून त्याला एंट्री कोट करतात. एंट्री कोटेड टॅबलेट्स म्हणजे काय, ज्या माणसाला इंटेस्टाईनचा आजार आहे, तर कधी पण आपण काय करतो, सुरुवातीला टॅबलेट घेतल्यानंतर हे स्टमकमधून इंटेस्टाईनमध्ये जाणार, मग स्टमकमध्येच विरघळू नये म्हणून त्याला काय करतात, ते एंट्री कोट करतात त्याला. मग जेणेकरून ते काय होतं, डायरेक्ट इंटेस्टाईनमध्ये जाऊन रिलीज होतात. त्यानंतर ज्या ड्रगचं टेस्ट बिटर टेस्ट आहे, ओडर आहे, ते जर आपल्याला हाईड करायचं असेल त्यासाठी डोसेज फॉर्मची गरज आहे. जे लिक्विड प्रिपरेशन किंवा ड्रग इनसोल्युबल अनस्टेबल आहेत ह्याच्यासाठी पण सस्पेन्शन आपण बघतो. आपण आपल्याकडे सिरपचे बॉटल असतात, त्याला आपण शेक करतो, पार्टिकल दिसतात, दॅट इज सस्पेन्शन. सॉलिड पण असतात, लिक्विड पण असतात. आणि लास्ट आहे की आपल्याला जे काही एल्डरली पेशंट, ओल्ड पेशंट आहेत, आपण काय करतो, कधी कधी टॅबलेट डिझॉल्व करून सुद्धा देऊ शकतो, सोल्युशन फॉर्ममध्ये पण देतो. त्यामुळे काय आहे की नीट डोसेज फॉर्मची आपल्याला गरज आहे. की दीज आर द रिझन्स, इम्पॉर्टन्स ऑफ डोसेज फॉर्म. ओके, ह्या कारणामुळे आपल्याला काय डोसेज फॉर्म गरज आहे. ठीक आहे, लक्षात येतं सगळ्यांना. ॲक्युरेट डोसेज, त्यानंतर टू प्रोटेक्ट द ड्रग फ्रॉम ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन ऑर मॉइश्चर, सगळे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, नेक्स्ट रिझन आहे की आपल्याला समजा वरून काय लागलं आहे, आपण क्रीम लावतो, पेस्ट लावतो, तर ते लगेच प्रोव्हाइड ऑप्शनल ड्रग ॲक्शन फ्रॉम टॉपिकल. टॉपिकल म्हणजे वरून, एक्झाम्पल ऑइंटमेंट क्रीम, नेझल प्रिपरेशन. ओके, नाकामध्ये आपण टाकतो, ते काय झालं टॉपिकल, ते पण डोसेज फॉर्मच आहेत. त्यानंतर आपण व्हजायनल किंवा रेक्टल व्हजायनल सपोजिटरीजमध्ये टाकण्यासाठी डोसेज फॉर्म तयार करतो. त्यानंतर टू प्रोव्हाइड एक्सटेंडेड ड्रग ॲक्शन थ्रू कंट्रोल रिलीज मेकॅनिझम. कंट्रोल रिलीज म्हणजे काय की काही जणांना पेशंटला असतं की बा 3 वाजताच टॅबलेट घ्यायची आहे, त्यानंतर 9 वाजता टॅबलेट घ्यायची आहे, सकाळी पहाटे घ्यायची आहे. मग पहाटे उठून तर तो घेऊ शकत नाही, मग तो काय घेणार, अगोदर रात्री झोपताना घेणार, त्याला म्हणतो आपण कंट्रोल्ड सस्टेन रिलीज कॅप्सूल्स. त्यानंतर स्पेसिफिक बॉडी पार्टमध्येच आपल्याला बॉडी रिलीज करायचं, त्याला इम्प्लांट म्हणतो. इम्प्लांट्समध्ये काय होतं की वरून टॅबलेट इन्सर्ट करतात. त्यानंतर टू प्रोव्हाइड ऑप्टिमल ड्रग ॲक्शन थ्रू इनहेलेशन थेरपी. ओके, इनहेलर असतात, ते पण सुद्धा डोसेज फॉर्म आहे. तर ही रिझन आहेत ज्याचे आपल्याला डोसेज फॉर्मची गरज आहे. ओके, एकदा हे व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या. आपण परत तुम्हाला जर काही अडचण असेल तर परत एकदा आपण हे रिपीट करूया. आता क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म. डोसेज फॉर्मचं क्लासिफिकेशन 2 बेसिसवर झालं आहे.
एक रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आणि दुसरा आहे बेस्ड ऑन द फिजिकल फॉर्म. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ओरल, पॅरेंट्रल, टॉपिकल, ट्रान्सडर्मल, रेस्पिरेटरी, ऑफ्थॅल्मिक, रेक्टल, वजायनल आणि ओटिक. ओके. आणि बेस्ड ऑन द फिजिकल फॉर्म सॉलिड, सेमी सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. आता रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, बेस्ड ऑन द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये ओरल म्हणजे काय, जे आपण तोंडात थ्रू घेतो. ओके. बेस्ड ऑन तोंडात थ्रू घेतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, ओरल रूट. त्याच्यामध्ये कुठले कुठले येतात, टॅबलेट येतात, कॅप्सूल येतात, सिरप, सस्पेन्शन, इमल्शन, हे सगळे आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत. सबलिंग्युअल आणि बक्कल. सबलिंग्युअल म्हणजे काय, जिभेच्या खाली. बक्कल म्हणजे काय की गम्समध्ये, टीथ आणि गम्सच्या मध्ये जे प्रोडक्ट ठेवतो आपण त्याला काय म्हणतो, सबलिंग्युअल आणि बक्कल. त्याच्यामध्ये कुठल्यात ओरली डिसेंट्रिक टॅबलेट, लोजेंजेस, चिविंग टॅबलेट्स, माउथवॉश, टूथपेस्ट. त्यानंतर रेक्टल आणि वजायनल, त्याच्यामध्ये ऑइंटमेंट, सपोजिटरी, इनिमा, न्यूट्रिएंट इनिमा, हे सगळे आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत. पॅरेंट्रल म्हणजे काय, पॅरेंट्रल म्हणजे इंजेक्शन आणि इन्फ्युजन्स. त्याच्यामध्ये काय येतात, इंट्राव्हेनस. इंट्राव्हेनस म्हणजे काय, जे व्हेन्समध्ये सोडलं जातं त्याला काय म्हणतो आपण, इंट्राव्हेनस. इंट्रामस्क्युलर म्हणजे काय, मसल्समध्ये, हे सगळे इंजेक्शन. इंट्राकार्डियाक हे ज्यांना हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहे. इंट्राओसियस म्हणजे काय, डायरेक्ट बोन मॅरोमध्ये सोडतात. इंट्रापेरिटोनियल, इंट्रासेरेब्रल, इंट्राथिकल, इंट्राडर्मल, सबक्युटेनियस. ओके. सगळं आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत. टॉपिकलमध्ये काय, वरून जे लावतात, डर्मल, म्युकोसल, परक्युटेनियस. तर त्याचे हे एक्झाम्पल आहेत. कम टू द बेस्ड ऑन द फिजिकल फॉर्म. फिजिकल फॉर्ममध्ये तुम्हाला 4 डोसेज फॉर्म अवेलेबल आहेत. सॉलिड डोसेज फॉर्म, सेमी सॉलिड डोसेज फॉर्म, लिक्विड डोसेज फॉर्म अँड गॅसियस डोसेज फॉर्म. सॉलिड डोसेज फॉर्म्समध्ये पण आता हे क्लासिफाय आहे, शेप्ड, अनशेप्ड. शेप्ड सॉलिडमध्ये काय असतात, जे सॉलिड आहेत. त्यामध्ये शेपमध्ये कुठले कुठले असतात, टॅबलेट, कॅप्सूल, इम्प्लांट्स, पॅचेस. अनशेप्ड काय, पावडर्स. पावडर हे काय, पावडरला कुठलं शेप नसतं. सेमी सॉलिडमध्ये काय, सपोजिटरीज, पेस्ट्रीज. अनशेप्डमध्ये काय येणार, ऑइंटमेंट, क्रीम्स, पेस्ट, जेल्स. लिक्विडमध्ये मोनोफेजिक, बायोफेजिक अँड एक्सटर्नल. मोनोफेजिकमध्ये सोल्युशन, सिरप, स्पिरिट्स. बायोफेजिकमध्ये इमल्शन, सस्पेन्शन. एक्सटर्नलमध्ये लोशन, लिनिमेंट्स. गॅसियसमध्ये सगळे एरोसोल्स, आपण जे डिओड्रंट वगैरे लावतो. ओके. सगळे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पुढे. हे तुम्हाला क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं आहे. मेनली क्लासिफिकेशन हे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. क्लासिफिकेशन काय आहे की पहिल्या 3 ह्याच्यामध्ये क्लासिफाय झाल्या डोसेज फॉर्म, सॉलिड डोसेज फॉर्म, लिक्विड डोसेज फॉर्म अँड सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये युनिट डोसेज फॉर्म, बल्क डोसेज फॉर्म. ओके. युनिटमध्ये टॅबलेट, कॅप्सूल, पावडर, पिल्स. बल्कमध्ये इंटरनल, एक्सटर्नल. इंटरनलमध्ये फाईन पावडर्स, ग्रॅन्युल्स. एक्सटर्नलमध्ये डस्टिंग पावडर, इन्सफलेशन, डेंट्रिफायसेस, स्नब्स, एअर पावडर्स. ओके. आता युनिट डोसेज फॉर्म म्हणजे काय, जे नंबरमध्ये काउंट करता येतात. युनिट टॅबलेट, कॅप्सूल कसे आपल्याला 1 स्ट्रिप द्या, 2 स्ट्रिप द्या, 2 कॅप्सूल द्या, 3 कॅप्सूल द्या. तसं पावडर आपल्याला हे काउंट करता येते का, नाही. त्यामुळे त्याला काय म्हणलं आपण, बल्क डोसेज फॉर्म. ओके. हे बल्क आणि युनिट म्हणजे काय, जे काउंट करता येतात. बल्क मला आपलं काउंट करता येतं. बल्कमध्ये पण इंटरनल आणि एक्सटर्नल जे लावतो आपण बॉडीला, डस्टिंग पावडर वगैरे. आणि इंटरनल म्हणजे आपण जे घेतो तोंडा थ्रू ओरली, त्याला काय म्हणतो आपण, युनिट डोसेज फॉर्म आणि बल्क डोसेज फॉर्म. लिक्विडमध्ये पण बायफेजिक म्हणजे 2 फेज असतात. मोनोफेजिक म्हणजे सिंगल फेज. बायफेजिकमध्ये इमल्शन, सस्पेन्शन. मोनोफेजिकमध्ये इंटरनल, एक्सटर्नल.
इंटरनलमध्ये काय सिरप, एलिक्झर, लिंक्टस, ड्रॉप्स. एक्सटर्नलमध्ये लिनिमेंट्स, लोशन, गार्गल्स, थ्रोट पेंट्स, माउथवॉश, स्प्रेज, आय लोशन, आय ड्रॉप्स, नेझल ड्रॉप. सेमी सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये इंटरनल, एक्सटर्नल. इंटरनलमध्ये सपोजिटरीज, पेसरीज. एक्सटर्नलमध्ये ऑइंटमेंट, क्रीम्स, पेस्ट, जेलीज. ओके, तुम्हाला सध्या काय की एवढं लक्षात ठेवा, आपण हे सगळे डिटेल्समध्ये बघणार आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन. ओके, क्लासिफिकेशन सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड. सॉलिडमध्ये 2 टाईप्स, युनिट आणि बल्क. लिक्विडमध्ये 2 बेसिक टाईप, बायफेजिक, मोनोफेजिक. सेमी सॉलिडमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल. ठीक आहे, तर एवढं सध्या तुम्ही आज आपण इंट्रोडक्शन बघितलं, डोसेज फॉर्म म्हणजे काय बघितलं आहे, 3 डेफिनेशन बघितले आपण, डोसेज फॉर्म, ड्रग आणि एक्सिपियंट्स. ड्रग का यूज करत नाहीत डायरेक्टली ड्रग, त्याचं रिझन बघितलं आपण. डोसेज फॉर्मची गरज का आहे ते बघितलं आपण. आणि क्लासिफिकेशन बघितलं आपण बेस्ड ऑन रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आणि फिजिकल फॉर्म. ओरली, पॅरेंट्रल, टॉपिकल, ट्रान्सडर्मल हे सगळं आपल्याला फक्त लक्षात ठेवा. ओरल म्हणजे काय घेतो आपण, तोंडा थ्रू. पॅरेंटल म्हणजे इंजेक्शन. टॉपिकल म्हणजे आपण वरून जे लावतो क्रीम्स वगैरे. ट्रान्सडर्मल म्हणजे काय, मसल्समध्ये. रेस्पिरेटरी माहिती आहे तुम्हाला. ऑप्थॅल्मिक म्हणजे काय, डोळ्यामध्ये. तर असे हे वेगवेगळे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहेत. डोसेज फॉर्म बेस्ड ऑन द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आणि फिजिकल फॉर्म. आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे इम्पॉर्टंट आहे, फिजिकल फॉर्म. त्याच्यामध्ये हे क्लासिफिकेशन महत्त्वाचं आहे, खूप वेळा आत्तापर्यंत विचारलं आहे. हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, नेक्स्ट लेक्चरला बघणार. तोपर्यंत इकडे थांबूया आपण.